हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की ड्राय सेन्सिटिव्ह स्किनसाठी बेस्ट प्रॉडक्ट्स कोणते आहेत. मी इथं माझा लॅपटॉप घेऊन ठेवलेला आहे, ज्यात सगळं नोटेड आहे. कोणतं यूज केलं पाहिजे, कोणतं क्लेन्झर, कोणतं सिरम, कोणतं मॉइश्चरायझर, कोणतं सनस्क्रीन, सगळं 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 मी ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. लेट्स बिगिन. आवर फर्स्ट स्टेप इज अ स्किन क्लेन्झिंग. Okay, so first our cleanser, which is a Cetaphil. Cetaphil is a best brand for beginners आणि ते सगळ्या स्किन टाईपसाठी त्यांनी बनवलेले आहेत प्रोडक्ट्स. जर तुमची ड्राय अँड सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्याच्यासाठी तर बेस्ट आहे. तो क्लेन्झर तुमच्या स्किनला ओव्हर ड्राय नाही करणार, जेवढं हायड्रेशन तुम्हाला हवं आहे तेवढंच देणार. अँड आवर सेकंड वन इज अ बिगनर फ्रेंडली अँड बजेट फ्रेंडली टू, इज अ सिम्पल रिफ्रेशिंग फेस वॉश. जर तुम्ही टीनेजर असाल तर तुम्ही हे यूज करा. आय रिकमेंड दिस. यूज करा म्हणजे कराच. कारण ह्याने तुमची स्किन अशी, जर तुमची स्किन ड्राय अँड सेन्सिटिव्ह आहे तर त्यासाठी, आणि इन बिटवीन 18 to 20 ह्या एजमध्ये आपली स्किन थोडीशी चेंज होत राहते. पिंपल्स यायला लागतात, थोडं रॅशेस होतात स्किनला, तर ते ह्या फेसवॉशने होत नाहीत. जर तुमची स्किन ड्राय अँड सेन्सिटिव्ह असेल तर यूज करा. अँड आवर थर्ड इज अ सेरावी हायड्रेटिंग क्लेन्झर. ह्याच्या नावातच हायड्रेटिंग आहे, तर ते तुमच्या स्किनला हायड्रेशन देणार, म्हणजे देणार, नक्की देणार. थोडं एक्सपेन्सिव्ह साईडला जातं. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही हे वापरू शकता, घेऊ शकता. तर आपल्या स्किन केअरचा सेकंड पार्ट आहे फेस सिरम, विच इज गुड फॉर युअर स्किन फॉर हायड्रेशन अँड टू रिड्यूस डार्क स्पॉट्स और रेडनेस फ्रॉम युअर स्किन. तर पहिली आहे हायलोरॉनिक ॲसिड अँड सेकंड वन इज अ नायासिनामाइड. 5 to 10% मध्येच घ्या जर तुमची ड्राय अँड सेन्सिटिव्ह स्किन आहे तर. त्याच्यावरती जाऊ नका, जास्त वापरू नका. त्या रेंजची सिरम्स तुम्ही घेऊ शकता, मी तुम्हाला देईन. आवर थर्ड स्टेप इज अ मॉइश्चरायझिंग. फेस क्लेन्झर केलं, सिरम लावलं, मॉइश्चरायझर तर मेन आहे. मॉइश्चरायझर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ड्राय स्किनसाठी. तर पहिले मॉइश्चरायझर आहे अगेन सेटाफिल. सगळ्यात भारी ब्रँड आहे यार. त्यांचं कधीच अशी कंप्लेंट आलेली नाही की ह्याने काय झालं, त्याने काय झालं, असं कधीच नाही झालेलं. सेटाफिल इज अ बेस्ट ब्रँड एव्हर. सेकंड मॉइश्चरायझर विच इज अगेन सेरावी. सेरावी पण एक असा ब्रँड आहे जो म्हणजे जो सेटाफिल आणि सेरावी दोन्ही एकच लेवलला आहे. पण सेरावी थोडंसं अजून एक्सपेन्सिव्ह होतं सेटाफिलपेक्षा. पण दोन्हीचे वर्किंग तर एवढं भारी आहे दोन्हीचं. खूप मस्त, खूप म्हणजे खूप मस्त ना. आवर फोर्थ स्टेप इज अ सनस्क्रीन. स्किन केअर केलं, आता त्याला प्रोटेक्ट कोण करणार? तुमच्या स्किनला प्रोटेक्ट कोण करणार? प्रोटेक्शन तर पाहिजेच ना. सो सनस्क्रीन सगळ्यात पहिले आहे विच इज डर्माको. डर्माको इज अ बेस्ट ब्रँड फॉर युअर सनस्क्रीनसाठी, तर बेस्ट आहे. बजेट फ्रेंडली पण आहे. आणि जर तुम्ही कोणतंही सनस्क्रीन घेत असाल तर त्यामध्ये एक गोष्ट नक्की बघायची. आपल्या इंडियन स्किन टोनसाठी, आपलं इंडियन स्किन टाईपसाठी मोस्टली SPF मॅटर जास्त करत नाही. मॅटर करतं विच इज PA+++. PA+4च असायला हवं, तरच तुमच्या स्किनला प्रॉपर आणि बेस्ट प्रोटेक्शन भेटणार आहे. इदर कोणतंही सनस्क्रीन तुम्ही यूज करू नका. पहिले कोणतेही प्रोडक्ट घेताना तुम्ही पहिले तुमच्या पॅच टेस्ट करा, मगच प्रोडक्ट्स घ्या. उगाच पैसे वेस्ट करू नका. देन आवर सेकंड सनस्क्रीन विच इज अ न्यूट्रिजना. अगेन इट हॅज अ PA++4 आणि ते सुद्धा खूप छान आहे तुमच्या स्किनसाठी, ड्राय सेन्सिटिव्ह स्किनसाठी. जर ड्राय स्किनसाठीच ना असे सनस्क्रीन किंवा सिरम्स यूज करा ज्याने तुमच्या स्किनला हायड्रेशन मिळेल. कारण आपली ऑलरेडी स्किन खूप ड्राय असते आणि त्याच्यावरती जर त्यांना काही असं म्हणजे हायड्रेशन नाही भेटलं तर ते अजून ड्राय दिसतं. आणि आपल्या नाकाजवळ ना कधी पण बघायचं, जर तुम्ही फेस वॉश करून आला ना आणि इमिडिएट जर तुम्ही तुमचं स्किन केअर नाही चालू केलं तर कधी पण बघा तुमची नाक एवढं ड्राय दिसायला लागतं ना, खूप ड्राय. आणि इन विंटर्समध्ये तर खूपच ड्राय.
खूप म्हणजे खूप. Our third sunscreen is a deconstruct sunscreen, which is again the best and beginner friendly and budget friendly. हे तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला ह्या तिन्हीपैकीतलं जर तुम्हाला वाटत असेल की हे खूप थोडं हायर प्राईसला जाते तर तुम्ही डिकन्स्ट्रक्ट यूज करू शकता, ते सुद्धा खूप छान आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. जर तुम्हाला अजून स्किन केअर रुटीन्स किंवा ऑइली स्किन केअर और नॉर्मल ड्राय स्किन केअरसाठी जर रुटीन्स हवे असतील तर प्लीज कॉमेंट डाऊन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपली. आणि अजून कोणत्या कोणत्या टाईप्सचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, मेकअप व्हिडिओज पण येतील आपल्या चॅनलवरती, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडेल की नाही बघायला. सो थँक्यू, बाय गाईज.